Hello students and welcome back. Today we will see Bridge course 10th English subject. In this activity, competency or learning outcome statement number 9. Activity number 2. Let's see activity 2 objectives. There are some objectives म्हणजेच काही उद्दिष्ट दिलेले त्या ॲक्टिव्हिटीची ती आपण पाहूया. The first objective to enable the students to learn new words and expressions म्हणजेच विद्यार्थ्यांना नवीन शब्द आणि वाक्प्रचार एक्सप्रेशन्स म्हणजे वाक्प्रचार शिकण्यास समर्थ बनवणे. सेकंड टू एनेबल देम टू यूज एक्सप्रेशन्स इन डिफरंट सिच्युएशन्स विद्यार्थ्यांना शिकलेली एक्सप्रेशन्स वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये वापरण्यास समर्थ बनवणे. थर्ड to enable the students to gain fluency through words and expressions म्हणजेच शब्द आणि वाक्प्रचार यांच्यामधून विद्यार्थ्यांना गेन फ्लुएन्सी म्हणजे ओघवतेपणा अस्खलितपणा किंवा बोलण्यामध्ये लागवीपणा प्राप्त करण्यास समर्थ बनवणे. 4 नंबर टू एनेबल देम टू रीड द एक्सप्रेशन्स अँड देअर प्रॉपर युजेस इन डेली लाईफ म्हणजेच विद्यार्थ्यांना एक्सप्रेशन्स वाचायला आणि दैनंदिन जीवनामध्ये त्यांचा योग्य वापर करायला समर्थ बनवणे. द लास्ट वन टू डेव्हलप देअर थिंकिंग स्किल्स बाय डुईंग डिफरंट ॲक्टिव्हिटीज म्हणजेच वेगवेगळ्या कृती करून विद्यार्थ्यांच्या विचार कौशल्याचा विकास करणे. ही झाली ॲक्टिव्हिटी 2 शिकण्याची उद्दिष्टे. नेक्स्ट instructions for teachers and parents or facilitators. First instruction, check whether the students are reading expressions properly with proper tone. म्हणजेच दिलेलं एक्सप्रेशन विद्यार्थी योग्य लयीमध्ये वाचत आहेत की नाही ते तपासून पहा. Tell them to keep English dictionary while reading passage and doing activities. म्हणजेच दिलेली कृती करताना किंवा पॅसेज उतारा वाचताना सोबत इंग्रजीची एक चांगली डिक्शनरी म्हणजे शब्दकोश बाळगायला सांगा. नंबर 3 टेल देम टू नोट डाऊन इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द यूज ऑफ एक्सप्रेशन्स म्हणजेच प्रचारांचा उपयोग करण्यासंबंधित महत्त्वाची माहिती लिहून घ्यायला सांगा. नंबर 4 ऑब्झर्व देअर कॉन्फिडन्स टू टेक पार्ट इन गिवन ॲक्टिव्हिटीज इन द ग्रुप म्हणजेच दिलेल्या सांघिक कार्यामध्ये सहभाग नोंदवताना विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे निरीक्षण करा. नंबर 5 लेट देम ट्राय टू गेस द मीनिंग ऑफ एक्सप्रेशन्स ऑन देअर ओन म्हणजेच वाक्प्रचाराचा अर्थाचा तर्क लावण्याची विद्यार्थ्यांना मुभा द्या. The last one, observe the pronunciation of their reading words and expressions म्हणजेच विद्यार्थ्यांच्या शब्द वर्ड्स आणि एक्सप्रेशन्स वाचनातील प्रोनाउन्सिएशनचा उच्चाराचे निरीक्षण करा. नेक्स्ट स्टेप इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. इन दिस सेक्शन देर आर 6 instructions. First, read all the expressions carefully and try to get the meanings. सर्व एक्सप्रेशन्स काळजीपूर्वक वाचा आणि अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा. सेकंड, लिसन द एक्सप्रेशन्स अटेंटिव्हली टू अंडरस्टँड द मिनिंग्स. त्यासोबतच एक्सप्रेशन्सचा अर्थ समजण्यासाठी ते एक्सप्रेशन्स काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐका. थर्ड, गेस द मिनिंग ऑफ एक्सप्रेशन्स अँड शेअर विथ युअर पार्टनर्स. कोणत्याही एक्सप्रेशन्सच्या अर्थाचा तर्क लावा आणि तो अर्थ किंवा तो तर्क तुमच्या मित्राशी शेअर करा. नंबर 4 कीप एनी गुड इंग्लिश डिक्शनरी विथ यू. इंग्रजीची कोणतीही चांगली डिक्शनरी तुमच्यासोबत ठेवा. नंबर 5 कंप्लीट ऑल ॲक्टिव्हिटीज ॲज पर गिवन इन्स्ट्रक्शन्स. दिलेल्या सूचनांप्रमाणे सांगितलेली ॲक्टिव्हिटी कृती पूर्ण करा. अँड द लास्ट वन टेक डाऊन ऑल इम्पॉर्टंट पॉईंट्स इन युअर नोटबुक. सर्व महत्त्वपूर्ण मुद्दे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. नेक्स्ट लर्निंग ॲक्टिव्हिटी. इन दिस ॲक्टिव्हिटी देर आर सम इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स. शिक्षकांनी काय करायचं आहे त्याबद्दल काही सूचना दिलेल्या आहेत त्या पाहूया. टीचर आस्क्स टू रीड द टेबल ऑफ एक्सप्रेशन्स केअरफुली
अँड ट्राय टू अंडरस्टँड इट. शिक्षक एक्सप्रेशन्सचा एक खाली टेबल दिलेला आहे पुढे, तो टेबल काळजीपूर्वक वाचून समजून घ्यायला सांगतील. देन टीचर रीड एक्सप्रेशन्स विथ मिनिंग्स अँड एक्झाम्पल्स फ्रॉम द टेबल. त्यानंतर अर्थासहित आणि उदाहरणासहित त्या टेबलमधील एक्सप्रेशन्स वाचायचे आहेत. ऑल्सो एक्सप्लेन्स द मिनिंग ऑफ एक्सप्रेशन. एक्सप्रेशन्सचा अर्थसुद्धा समजावून सांगतील, स्पष्ट करून सांगतील. देन टीचर टेक्स अन ॲक्टिव्हिटी अँड ऑल्सो सपोर्ट्स ऑल स्टुडंट्स टू कम्प्लीट इट. त्यापुढे शिक्षक एक ॲक्टिव्हिटी घेतील आणि ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना सपोर्टसुद्धा करतील. द लास्ट वन, स्टुडंट्स फॉलो ऑल इन्स्ट्रक्शन्स अँड ट्राय टू कम्प्लीट ॲक्टिव्हिटी टास्क. विद्यार्थीसुद्धा दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून ॲक्टिव्हिटी टास्क दिले, कृती कार्य दिलेलं आहे ते कंप्लीट करतील. पण त्याआधी खाली आपल्याला एक डेफिनेशन दिलेली आहे आणि ती डेफिनेशन कशाची आहे ते समजून घेऊया. ही डेफिनेशन आहे एक्सप्रेशन्सची. म्हणजे एक्सप्रेशन्स म्हणजे नेमकं काय याबद्दल या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे. सो रीड द डेफिनेशन. द ॲक्ट ऑफ एक्सप्रेसिंग अ पर्टिक्युलर वर्ड, फ्रेज or form of words, the manner or form in which a thing is expressed in words. म्हणजेच या ठिकाणी एक्सप्रेशन्स या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे की एक्सप्रेशन्स म्हणजे काय, तर एखादा विशिष्ट शब्दसमूह किंवा शब्दांचे स्वरूप व्यक्त करण्याची कृती किंवा एखादी गोष्ट शब्दांमध्ये व्यक्त करण्याची पद्धत किंवा स्वरूप होय. So, to understand what expressions are really, here are some examples to understand. Expressions समजून घेण्यासाठी काही उदाहरणं दिली आहेत ती आपण पाहूया. Look at this table. There are 3 columns. In first column there are expressions, in second meaning, and in third column there is example of each expression. या टेबलमधील एक्सप्रेशन्स, त्यांचा अर्थ आणि वाक्यातील उपयोग ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, स्पष्ट करून सांगणार आहे. त्या तुम्ही लक्षपूर्वक पहा आणि ऐका. पहिलं एक्सप्रेशन, ॲज अ रिझल्ट मीन्स कॉन्सिक्वंटली. याचा अर्थ परिणामी किंवा म्हणून. एक्झाम्पल, माय कार वॉज ब्रोक डाऊन, ॲज अ रिझल्ट आय वॉज लेट फॉर द मीटिंग. म्हणजेच माझी कार बंद पडली, बिघडली आणि त्याचा परिणाम म्हणून मला मीटिंगला उशीर झाला. सेकंड, ॲज फार ॲज मीन्स टू द डिस्टन्स ऑर एक्सटेंट. म्हणजेच ज्या प्रमाणात किंवा जेवढ्या प्रमाणात. एक्झाम्पल, लंच इज इन्क्लुडेड ॲज फार ॲज आय नो. म्हणजेच जेवढं मला माहीत आहे त्याप्रमाणे दुपारच्या जेवणाचाही समावेश आहे. नंबर 3, ॲज वेल ॲज. याचा अर्थ आहे टू किंवा इन ॲडिशन टू. म्हणजेच सुद्धा किंवा यासोबतच, तेही, च्यासोबतच. एक्झाम्पल, आय वॉज सरप्रायझिंग दॅट माय पॅरेंट्स वेर इन्व्हायटेड ॲज वेल ॲज ऑल रिलेटिव्ज. म्हणजेच माझ्या आईवडिलांसोबतच माझ्या इतर नातेवाईकांनाही बोलावलेलं होतं, आमंत्रित केलेलं होतं, म्हणून मला आश्चर्य वाटलं. नंबर 4, कांट हेल्प मीनिंग बी अनेबल टू स्टॉप डुईंग समथिंग. म्हणजेच समोरची परिस्थिती सकारात्मक किंवा अनुकूल नसल्यामुळे एखाद्याला मदत न करू शकणे. एक्झाम्पल, आय कांट हेल्प लेझी अँड लॉफिंग पीपल एव्हरी टाईम. याचा अर्थ आहे मी आळशी आणि सतत हसणाऱ्या लोकांना मदत करू शकत नाही. नेक्स्ट, कांट वेट मीनिंग बी व्हेरी ईगर ऑर एक्साइटेड अबाउट डुईंग समथिंग. म्हणजे एखादी गोष्ट करण्यास किंवा पाहण्यास अतिशय उत्साहित किंवा रोमांचित होणे. एक्झाम्पल, वी कांट वेट टू गो टू डिझनीलँड नेक्स्ट संडे. म्हणजेच पुढील रविवारी डिझनीलँडला जाण्यासाठी आम्ही खूप उत्साही किंवा रोमांचित आहोत. नंबर 6, जस्ट अ मिनट मीनिंग इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम. म्हणजेच अगदी थोड्या वेळात किंवा अगदी क्षणात. एक्झाम्पल, आय विल बी रेडी टू लिव्ह इन जस्ट अ मिनट. याचा अर्थ आहे मी अगदी क्षणात किंवा थोड्याच वेळात निघण्यास तयार होईल. एक्सप्रेशन नंबर 7, जस्ट नाऊ. इट मीन्स अ व्हेरी शॉर्ट टाईम अगो. म्हणजेच अगदी थोड्या वेळापूर्वीच. एक्झाम्पल, आय हर्ड दिस न्यूज जस्ट नाऊ. म्हणजेच अगदी थोड्या वेळापूर्वीच मी ही बातमी ऐकली आहे.
या टेबलमध्ये आपण वेगवेगळे एक्सप्रेशन्स, त्यांचा अर्थ आणि उदाहरणं पाहिली आहेत. यावर आधारित एक ॲक्टिव्हिटी आपण आता सोडूया. ॲक्टिव्हिटी 1. यूज द प्रॉपर एक्सप्रेशन फ्रॉम द टेबल अँड कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. मी हे सेंटेन्सेस वाचणार आहे, पण डायरेक्ट उत्तर न देता तुम्ही स्वतःच विचार करून मागील टेबलमधून योग्य असं एक्सप्रेशन निवडून या रिकाम्या जागी भरायचं आहे. चला तर पाहूया. द फर्स्ट सेंटेन्स, आय एम कमिंग देअर डॅश डॅश, प्लीज वेट फॉर मी. मी या वाक्यांचा अर्थ सांगणार नाही, कारण त्यामुळे तुमचं कन्फ्युजन अधिकच वाढेल. त्यामुळे फक्त वाचतोय ते लक्षपूर्वक ऐका आणि विचार करून योग्य एक्सप्रेशन वरील टेबलमधून घेऊन या रिकाम्या जागी भरा. सेकंड सेंटेन्स, माय टीचर गाईड्स मी डॅश डॅश मोटिवेट मी टू पार्टिसिपेट इन एलोक्युशन कॉम्पिटिशन. नंबर 3, आय डॅश डॅश यू ड्यू टू नॉट सपोर्टेड others in their needy times. Number 4 and the last, he could not study on right way dash dash, he failed in that exam. मला आशा आहे की तुम्ही विचार करून रिकाम्या जागी योग्य असे एक्सप्रेशन्स भरले असतील. आता तुम्ही भरलेली उत्तरं किंवा एक्सप्रेशन्स आणि मी दिलेली उत्तरं तपासून पहा आणि बरोबर असतील तर टिक करा, चूक असेल तर दुरुस्त करा. So these are the expressions or answers that fit well in the blank spaces. ही आहेत उत्तरं. नेक्स्ट, सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी और डेमो. उदाहरणासाठी किंवा सरावासाठी आपण अजूनही अशाच काही ॲक्टिव्हिटीज घेऊन दिलेल्या टेबलमधील योग्य एक्सप्रेशन वापरून रिकाम्या जागा, जोड्या अशा प्रकारचे कृती करू शकतो. तुम्ही तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये, फ्रेंड्स ग्रुपमध्ये अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे. आपण उदाहरणासाठी म्हणून दुसरी एक अजून ॲक्टिव्हिटी पाहूया. ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द सेंटेन्स बाय यूजिंग प्रॉपर एक्सप्रेशन. योग्य एक्सप्रेशन म्हणजेच वाक्प्रचार वापरून वाक्य पूर्ण करायचं आहे. द फर्स्ट सेंटेन्स इज, दे डॅश डॅश अप टू नेक्स्ट मंथ. मी शेवटी उत्तर देईनच, पण तुम्ही स्वतः विचार करून योग्य एक्सप्रेशन वापरून ही रिकामी जागा भरायची आहे. सेकंड सेंटेन्स, ही लेफ्ट दिस हॉल डॅश डॅश. And these are the expressions that suit the sentences. ही आहेत योग्य उत्तरं. Now practice. You have to make meaningful sentences by using proper expressions from the table. टेबलमधून योग्य वाक्प्रचार वापरून अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला बनवायचे, त्याचा सराव करायचा आहे. तर तुम्ही हा प्रयत्न स्वतः करा. काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, मी तुम्हाला मदत करेन. Now next, extension activity or parallel activity or reinforcement. म्हणजे थोडीशी वाढीव कृती, वरील कृतीशी समांतर अशी कृती किंवा आपल्या अभ्यासाचं दृढीकरण या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर हा पॅसेज काळजीपूर्वकपणे वाचायचा आहे. इन दिस पॅसेज देर आर सम ब्लँक स्पेसेस. इन दिस ब्लँक स्पेसेस यू हॅव टू यूज प्रॉपर एक्सप्रेशन फ्रॉम द अबोव टेबल. वर दिलेल्या टेबलमधून योग्य एक्सप्रेशन वाक्प्रचार वापरून रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि पॅसेज पूर्ण करायचं आहे. सो लेट्स रीड द पॅसेज केअरफुली अँड ट्राय टू फील यूजिंग प्रॉपर एक्सप्रेशन्स. ओके. आता तुम्ही म्हणाल की सर याची पण उत्तरं द्या की, पण त्यासाठी आधी तुम्ही स्वतः प्रयत्न करा, रिकाम्या जागी योग्य एक्सप्रेशन वापरा आणि मी शेवटी उत्तर देणारच आहे. त्या उत्तरासोबत तुमच्या उत्तराची पडताळणी करून उत्तर बरोबर आहे की चुकलं आहे ते तपासून पहा आणि दुरुस्त करून परत एकदा पूर्ण पॅसेज वाचून काढा. So these are the answers that fill the blank spaces and complete the passage meaningfully. हे वाक्प्रचार वापरून रिकाम्या जागा भरा आणि उतारा पूर्ण करा. ओके. आता तुम्हाला वेगवेगळे शब्द आणि एक्सप्रेशन्स वापरून नवीन वाक्य तयार करायचे आहेत आणि आपला कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की आज तुम्ही काय शिकलात. टुडे आय हॅव लर्न्ड about the expressions and its uses in the sentence. वाक्प्रचार आणि त्यांचा वाक्यात उपयोग शिकलो. नंबर 2, how to deal with expression and meanings. 3, how to use dictionary while reading any topic. And the last one, how to make a little story or situation by filling with expression. So thank you for watching. Goodbye.